मित्रांनो, स्पर्धा परीक्षा म्हटलं की वयवारीवर प्रश्न विचारतातच. हा प्रश्न आहे वयवारीचा. 5 वर्षापूर्वी सियाची वय हिमांशीच्या वयाच्या सव्वापट होते. किती? सव्वापट होते. किती वर्षापूर्वी? तर 5 वर्षापूर्वी. आता पोझिशन बघा काय चेंज झाली. आणखी 5 वर्षानंतर हिमांशीची वय सियाच्या वयाच्या 6/7 पट आहे. तर त्या दोघांच्या आजच्या वयाची बेरीज किती वर्ष असेल? इट्स व्हेरी इझी टू फाइंड आउट. आपल्याला अरेंजमेंट करावं लागेल. कशी? की 5 वर्षापूर्वी काय रेशो होता त्या दोघांच्या वयाचा? तर सव्वापटीचा होता. सव्वापट कसे लिहिले जाते ते आधी लक्षात घ्या. 1.1/4 म्हणजे सव्वापट. आता याला ह्या झाला पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आता याला अपूर्णांकामध्ये कन्व्हर्जन कसं करायचं? तर इकडून असा गुणाकार करायचा आणि इकडे करायची बेरीज. 4 1 4, 4 ने किती? 5. 5/4 झाले. म्हणजे सव्वापट आपण 5 यास 4 या पद्धतीने लिहू शकतो. त्यानंतर सेकंड पोझिशन मध्ये बघा, आणखी 5 वर्षानंतर, हे होतं 5 वर्षापूर्वीचं, मात्र 5 वर्षानंतर हिमांशीचे वय सियाच्या वयाच्या 6/7 पट आहे. आता या ठिकाणी सिया हिमांशू, हिमांशू सिया म्हणजे उलट सुलट झालं. तर या ठिकाणी हिमांशू आधी सिया नंतर, म्हणून या ठिकाणी सुद्धा आपल्याला उलट सुलट करावं लागेल. 7 आधी 6 नंतर. सेम टू सेम याला खाली ओढायचं. 7 या 6. आता यामध्ये काय करायचं? इथून खरी ट्रिक्स सुरू होते. ही झाली अरेंजमेंट. आता ते ट्रिक्स कशी आहे बघा. याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 7 चूक किती? 28 आणि 6 पंचे किती? 30. या दोघांमधला जो डिफरन्स आहे तो बरोबर येतो 2चा. हे असं वाढवून द्यायचं. इथे तर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर त्याच्यातला डिफरन्स काढला 2. डिफरन्स काही येऊ शकतो, या ठिकाणी 2 आला. आता हा जो सेकंड रेशो आहे, हा सेकंड रेशो, याच्यातला सुद्धा डिफरन्स काढायचा. 7तून 6 गेली, उरला काय? 1. आता याच्यासमोर मल्टिप्लिकेशन करायचं आणि मल्टिप्लिकेशनच्या नंतर काय टाकायचं ते सांगतो. पूर्वी आणि नंतर. किती वर्षापूर्वी? 5. किती वर्षानंतर? 5. 5 आणि 5 किती झाले? 10. ते 10 बेरीज करून इथे टाकायचे. आता या ठिकाणी जाऊया आता आपण फक्त एवढ्या जागेवर. याचं कॅल्क्युलेशन करा. बे 1 बे, बे 5 10. हे जे 5 आले, या 5 ने याला मल्टिपल करा. 5 5 किती? 25. 25 वर्ष वय हे सियाचं झालं. पण किती? 5 वर्षापूर्वीचं. आणि 5 चूक किती? 20. 20 वर्ष वय हे हिमांशीचं झालं. आता सियाचं वय, आजचं वय आपण काढू. सिया आणि हा काय? तर हिमांशू. बघा, हे 5 वर्षापूर्वीचं, मात्र आजचं वय काढण्यासाठी त्याच्यामध्ये पुन्हा 5 ऍड करावं लागेल. 25च्या ऐवजी आता 30 वर्ष होणार आहे आजचं वय सियाचं, आणि 25 वर्ष वय होणार आहे हिमांशूचं. त्या दोघांच्या वयाची बेरीज विचारली, म्हणून आज त्यांच्या वयाची बेरीज येणार आहे 55 वर्ष. आज ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला आन्सर आलेला आहे 55 वर्ष. सो थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. टाईप तुम्हाला समजलेला आहे. 100% त्याची अरेंजमेंट सुद्धा तुम्हाला समजलेली आहे. काय कसं करायचं? पहिले रेशो घेतला जो त्यांनी दिलेला होता सव्वापटीचा. नंतर आपण इथे शाब्दिकता उलट होती म्हणून आपण याला उलट करून याच्या खाली अरेंज केलं. देन क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 7 चूक 28, 6 पंचे 30. याच्यातला डिफरन्स काढला तर 2 आला. आता 2 हा डिफरन्स काढल्यानंतर मग हा जो खालचा रेशो होता तर त्याचा सुद्धा डिफरन्स काढला तर 1 आला. हे जे 10 होते काही वर्षापूर्वी आणि काही वर्षानंतर, याची बेरीज केली 5 आणि 5 10. ते आपण या ठिकाणी टाकले. मग भाग दिला. बे 1 बे, बे 5 10. यातून इथे गुणाकार करायचा. 5 5 25, 5 चूक 20. हे जे वय आहे सियाचं, हे जे वर्ष वय आहे 20 वर्ष हिमांशूचं, पण 5 वर्षापूर्वीचं. आजच्या वयाची बेरीज दोघांच्या काढायची होती, म्हणून इथं आज सियाचं वय 5 वर्ष अधिक 30. इथे 5 वर्ष प्लस केलं तर 25. 30 अधिक 25 म्हणजे 55 वर्ष. असं आज त्या दोघांच्या आजच्या वयाची बेरीज झाली. सो थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आईच झाल्यानंतर आपण केव्हाही त्याच्याशी रिलेटेड 10 प्रश्न घेतोच. सलगतेने हे आता आपण 10 प्रश्न घेणार आहोत. 3 वर्षापूर्वी रियाचे वय गीताच्या वयाच्या सव्वापट होते. आणखी 4 वर्षानंतर गीताची वय रियाच्या वयाच्या 5/6 पट असेल तर दोघींच्या आजच्या वयाची बेरीज किती? इट्स व्हेरी सिंपल. पहिला रेशो काय आहे? सव्वापट. सव्वापट म्हणजे तुम्हाला माहितच आहे 5/4. क्लिअर. आता दुसरा रेशो काय आहे? तर 6/5. याला उलट लिहायचं. 6 यास 5, 5/6 तर 6 यास 5. आता या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. जसं की 6 चूक किती? 24 वजा
पाचा पाचा किती 25. तर या ठिकाणी मित्रा एकच राहिला आणि इथे 6 वजा 5 म्हणजे बरोबर हे घेतलं तर इथं पण एक राहिला. आता गुणिले काय, तर गुणिले काही वर्षापूर्वी आणि काही वर्षानंतर 3 आणि 4 बरोबर 7 या ठिकाणी टाकायचे. आता एवढं जर कॅल्क्युलेट केलं तर 7च येतं. हा 7 एक एक कॅन्सल झाला आणि हा 7 आला. आता 7 किती 35, 7 चूक किती 28. 35 वर्ष वय रियाचं मात्र 3 वर्षापूर्वीचं आणि 28 हे गीताचं 3 वर्षापूर्वीचं. आज किती आज याच्यामध्ये 3 वर्ष ऍड करावं लागेल म्हणजेच होते 38 वर्ष. हे झालं वय रियाचं आजचं आणि गीताचं वय किती होणार आहे तर गीताचं वय होते 3 वर्ष याच्यामध्ये सुद्धा ऍड करा 28 + 3 म्हणजेच या ठिकाणी होणार आहे 31 वर्ष. दोघींच्या वयाची बेरीज या ठिकाणी येते 69 वर्ष. 69 वर्ष हे झालं दोघांच्या वयाची बेरीज, दोघींच्या वयाची बेरीज. सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्लिअर आहे या ठिकाणी 69 वर्ष आज त्या दोघींच्या वयाची बेरीज होते कारण की रियाचं वय 38 वर्ष आणि गीताचं वय 31 वर्ष आजचं आहे. बेरीज करता 69 वर्ष दिसून येते. फर्स्ट ऑप्शन राईट. सेकंड, 2 वर्षापूर्वी सपनाचे वय हिमेशच्या वयाच्या 6 पट होते. 6 पट सगळ्यांनाच माहिती आहे कसं लिहायचं. तर या ठिकाणी 5 4 आणखी 3 वर्षानंतर हिमेशचे वय सपनाच्या वयाच्या 5/6 पट आहे. 5/6 पट इथं क्रॉसिंग आहे तर इथं सुद्धा आपण 6/5 लिहिणार. या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 6 चूक किती मित्र 24, 5 किती तर 25. या दोनच्या वयाची बेरीज वजाबाकी किती तर 1. इथे सुद्धा वजाबाकी केली तर 1 मल्टिपल बाय. आता किती वर्षापूर्वी तर 2 वर्षापूर्वी, किती वर्षानंतर तर 3, म्हणून या दोघांची बेरीज 2 आणि 3 किती 5 टाकली. आता शेवटी एवढं जर कॅल्क्युलेट केलं तर या ठिकाणी 5च राहते ना, एक एक कॅन्सल झाला. आता 5 किती 25 आणि 5 चूक किती तर 20. 25 वर्ष वय आणि 20 वर्ष वय 2 वर्षापूर्वी सपना आणि हिमेशचं होतं. आता आजचं सपनाचं वय आणि हिमेशचं वय किती तर याच्यामध्ये किती मिळवा लागेल 2 मिळवा लागेल. 25 आणि 2 होते 27, 20 आणि 2 होते बरोबर 22. त्या दोघांच्या वयाची बेरीज आजची केव्हाची आजची किती होणार आहे तर सरळ सरळ या ठिकाणी 49 वर्ष होते. बेरीज करून बघा ना, 7 2 9 आणि 2 2 4 49 वर्ष. सो फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्लिअर. तुम्ही सुद्धा व्हिडिओ पॉज करा, काढून बघा, देन मग माझा व्हिडिओ ऑन करा आणि व्हेरीफाय करून बघा. ठीक आहे. चला तिसरा प्रश्न. 5 वर्षापूर्वी रामदासचे वय रामरावच्या वयाच्या 6 पट होते. आणखी 6 वर्षानंतर रामरावचे वय रामदासच्या वयाच्या 5/6 पट आहे. तर दोघांच्या आजच्या वयाची बेरीज किती. इट्स व्हेरी सिंपल टू फाइंड आउट. पहिला रेशो आहे 6 पटीचा म्हणजेच या ठिकाणी 5 4 आले आणि ते क्रॉसिंग केल्यानंतर 6 यास 5 झाले. क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 चूक किती 24 वजा 5 किती 25. या ठिकाणी सहजच एकच आला आणि ते तुम्ही समजू सुद्धा शकता 1 आला म्हणून. इथे वजा केला तर इथे 1 आला मल्टिपल बाय. आता खरा या ठिकाणी पूर्वी आणि नंतर मध्ये किती आहे 5 आणि 6 म्हणजे 11. हे या ठिकाणी 11 टाकायचे. एवढ्याच याचं कॅल्क्युलेशन करा. 11 राहतं. 11 पंचे 55, 55 वर्ष वय रामदासचं. 11 चूक 44, 44 वर्ष वय रामरावांचं. आता आजचं वय किती हे तर 5 वर्षाच्या आधीचं झालं. आजचे वय रामरावांचे आणि रामदास आणि रामराव आहे. रामदास आणि रामराव. क्लिअर. ओके काढूया. 55 मध्ये 5 मिळवले तर 60 वर्ष वय रामदासांचं आजचं आहे आणि 44 मध्ये पुन्हा 5 मिळवले तर 49 वर्ष वय हे रामरावांचं आहे. याच्या दोघांच्या वयाची बेरीज बरोबर 109 वर्षे होते आजची. म्हणून आन्सर इट इज सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्लिअर. कळलं तुम्हाला. राईट आहे. थर्ड क्वेश्चन. नेक्स्ट. 4 वर्षापूर्वी राघवचे वय रमणच्या वयाच्या 6 पट होते. 6 पट आहे म्हणजे 5 4. हे करण्याची पण गरज नाही, तुम्हाला माहितच आहे डायरेक्टली काय होते त्याची बेरीज केली की झालं. म्हणजे असं जर समजा 6 पट आणि इकडे 6/5 असेल आणि इथं काय सरळच तुम्ही काय करणार
की 6 चूक किती 24 वजा 5 5 किती 25. हे तुम्हाला सहजच लक्षात येते की इथे सुद्धा डिफरन्स एकचा आहे, इथे सुद्धा डिफरन्स एकचा आहे. तर सरळ सरळ तुम्ही हे घेऊ शकता 4 आणि 6. 4 आणि 6 म्हटलं तर त्या ठिकाणी 10. मग तुम्ही मल्टिपल करू शकता ह्या याला डायरेक्ट. ठीक आहे, तरी पण आपण जसं अरेंजमेंट आहे तसंच करूया. याच्यातली वजाबाकी 1 आली, याच्यातली वजाबाकी 1 आली. आता गुणिले काय, तर पूर्वी आणि नंतर 4 आणि 6. 4 आणि 6 म्हणजे या दोनची बेरीज येते 10. ते 10 बरोबर या ठिकाणी टाकले. आता एवढंच फक्त कॅल्क्युलेट करा. हे जे 10 आहे याने याला मल्टिपल करा. 10 5 किती होते 50, 10 चूक किती होते 40. क्लिअर. आता हे आहे 4 वर्षापूर्वीचं, 4 वर्षापूर्वीचे वय. परंतु मित्रांनो आजचे वय किती, आजचे वय काढण्यासाठी हे 50 जे आहे त्याच्यामध्ये 4 मिळवावं लागेल. म्हणजे या ठिकाणी राघवचं आजचं वय, राघवचे आजचे वय येते 54 वर्ष. आणि देन रमणचे आजचे वय येते, रमणचे आजचे वय याच्यामध्ये सुद्धा 4 म्हणजे 44 वर्षे. दोघांच्या वयाची आजची बेरीज किती आहे, तर ती येते 4 आणि 4 8 आणि 9 98 वर्ष येते. 98 वर्ष आज राघव आणि रमणच्या वयाची बेरीज येते. 98 इयर्स. फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर. नेक्स्ट, 2 वर्षापूर्वी श्रेयाचे वय सुप्रियाच्या वयाच्या 6 पट होते. आणखी 7 वर्षानंतर सुप्रियाचे वय श्रेयाच्या वयाच्या 5/6 पट आहे. तर दोघींच्या आजच्या वयाची बेरीज किती. इट्स व्हेरी सिंपल. 6 पट म्हटलं तर तुम्हाला माहितच झालेलं आहे, ते 5 4. त्याच्यानंतर 5 6 म्हटलं तर याला क्रॉस केलं तर 6 5. आणि डायरेक्टही करू शकला असता तुम्ही, परंतु आपण अरेंजमेंट करून दाखवता. 6 चूक 24, 5 5 किती 25. याच्यातला डिफरन्स काढला 1, याच्यातला डिफरन्स काढला 1, मल्टिपल केलं. मल्टिपल किती, तर किती वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी. किती वर्षानंतर, तर 7 वर्षानंतर. 2 आणि 7 किती होते 9. 9 या ठिकाणी टाकले. आता कॅल्क्युलेट केल्यानंतर तुमच्या दिसून असं येऊ राहिलं की हा एक एक कॅन्सल झाला, हा 9. 9 5 किती 45 आणि 9 चूक किती 36. मात्र 45 वर्ष वय हे श्रेयाचे आहे 2 वर्षापूर्वीचे. आणि सुप्रियाचं 36 वर्ष वय हे 2 वर्षापूर्वीचं आहे. आता आजचं वय किती, तर आजच्या वयामध्ये 45 अधिक 2 करायला लागेल. म्हणजे 47 वर्ष झालं श्रेयाचं वय, अधिक, कारण की बेरीज विचारली आहे म्हणून. सुप्रियाचं वय 36 अधिक 2 म्हणजे 38 करावं लागेल. आता 8 आणि 7 किती 15, हातचवाला 1, 4 आणि 4 किती 8. 45 वर्ष वय, 45 हे जे आहे दोघींच्या वयाची बेरीज येते 85. सो 85 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. किती येतं 85, 45 ने 85. ठीक आहे. 6वा प्रश्न बघूया आपण, कारण की आन्सर आपल्याला 3rd निघाला. 7 वर्षापूर्वी धर्मेंद्रजींचे वय नरेंद्रजींच्या वयाच्या 6 पट होते. आणखी 8 वर्षानंतर नरेंद्रजींचे वय धर्मेंद्रजींच्या वयाच्या 5/6 पट आहे. तर दोघांच्या आजच्या वयाची बेरीज किती. सिंपल आहे मित्रांनो, हे काही करण्याची गरज पण नव्हती, परंतु आपण करूया. 5/6 आणि इकडे काय 5/4 आणि इकडे काय, तर 6 यास 5. क्लिअर. येस. 6 चूक किती 24 वजा 5 5 किती 25. डिफरन्स आला 1. जर डिफरन्स आला तर मग इथं बेरीज केली की डायरेक्ट मल्टिपल केलं तरी चालते. आता याच्यामध्ये डिफरन्स आहे 1. मल्टिपल बाय काय, तर मल्टिपल बाय या ठिकाणी येणार किती वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वी. किती वर्षानंतर 8 वर्षानंतर. 7 आणि 8 किती, तर 15. सो या ठिकाणी 15 टाकले. मग हा 1 1 कॅन्सल झाला आणि हे 15 महत्वाचे ठरले. 15 5 किती 75. 7 वर्षापूर्वीचं धर्मेंद्रजींचं वय येतं 75. 15 चूक किती होते 60. 60 वर्ष वय 7 वर्षापूर्वीचं नरेंद्रजींचं आहे. मग या ठिकाणी सरळच तुम्हाला या ठिकाणी दिसून येतं आजचं वय किती. आजचे वय जर काढायचे असेल तर 75 मध्ये 7 मिळवावं लागेल, तर 82 वर्ष होते. कोणाचं, धर्मेंद्र. आणि नरेंद्र यांचे जे वय आहे तर सरळ सरळ 60 अधिक 7 67 वर्ष. या ठिकाणी 7 ऍड करा. 75 अधिक 7 म्हणजे 82. इथे 7 ऍड करा तर या ठिकाणी 67 होते. दोघांच्या वयाची बेरीज आजची किती येते तर बघा. 7 आणि 2 किती 9 आणि 8 आणि 6 किती, तर 14. 149 वर्ष
हे दोघांच्या आजच्या वयाची बेरीज आहे. सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर. नेक्स्ट, 3 वर्षापूर्वी सागरचे वय सदाभाऊच्या वयाच्या सव्वापट होते. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे सागरचं वय आणि सदाभाऊचं वय. क्लिअर? त्यासाठी आपण काय करणार आहोत की रेशो काढणार आहोत. रेशो कोणता आहे? सव्वापट. आणि हे तुम्हाला माहितच झालेलं आहे की सव्वापट म्हणजे 5×4 आणि इथं 6×5. या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 6 किती 24 वजा 5 किती 25 बरोबर 1 आणि इथं 1. या ठिकाणी मल्टिपल बाय. आता मल्टिपल किती? तर किती वर्षापूर्वी? 3 वर्षापूर्वी. किती वर्षानंतर? 5 वर्षानंतर. सो 3 आणि 5 होते 8. 3 आणि 5 किती झाले? 8. एवढंच फक्त कॅल्क्युलेट करायचं होतं. आणि या ठिकाणी एक एक कॅन्सल झाला. 8 महत्वाचा ठरला. 8×5 किती? 40. 40 वर्ष वय सागरचं, पण 3 वर्षापूर्वीचं. आणि 8 किती? 32. 32 वर्ष वय किती कोणाचं? तर सदाभाऊचं. पण आजचे वय किती? आजचे वय. आजचे वय याच्यामध्ये 3 वर्ष ऍड करावं लागेल. आजचं वय सागरचं येतं 43 वर्ष आणि याच्यामध्ये सुद्धा 3 वर्ष ऍड करावं लागेल. सदाभाऊचं आजचं वय येतं किती? तर 35 वर्ष. दोघांच्या वयाची बेरीज किती? तर 5 आणि 3 किती? 8 आणि हे किती? 7. 78 वर्ष ही दोघांच्या मीन्स सागर व सदाभाऊ यांच्या वयाची आजची बेरीज आहे. म्हणून आन्सर येते 78 इयर्स. फोर्थ ऑप्शन राईट आहे. 8वा प्रश्न, एका वर्षापूर्वी सोनूबाईचे वय शांताबाईच्या वयाच्या सव्वापट होते. सोनूबाई आणि शांताबाई. सोनूबाई आणि काय? तर शांताबाई. काय आहे पहिला रेशो? सव्वापट. सव्वापट म्हटलं तर 5×4 आणि नंतरचा रेशो काय? तर 5/6 म्हणजे 6/5. या ठिकाणी इथं काय करणार आपण? तर आता क्रॉस करणार. 6 किती 24 वजा 5 किती 25. डिफरन्स काढला 1 आला. इथे डिफरन्स काढला 1 आला. मल्टिपल करायचं. मल्टिपल किती करायचं? तर पूर्वी आणि नंतरची बेरीज करायची. पूर्वी किती आहे? तर 1 वर्षापूर्वी. नंतर किती आहे? तर 8 वर्षापूर्वी. एका वर्षापूर्वी म्हणजे 1 आणि 8 म्हणजे 9. इथं 9 टाकायचे. आता हा 9च खूप इम्पॉर्टंट ठरतो कारण की 9 किती 45. सोनूबाईचे वय 45 वर्ष, पण आजचं नाही, एका वर्षापूर्वीचं म्हणजे मागच्या वर्षीचं. आणि 9 किती 36 वर्ष वय शांताबाईचं, एका वर्षापूर्वीचं. आता आजचं वय किती येणार आहे? आजचे वय येणार आहे 45च्या पुढचा एक तर मग 46 वर्ष सोनूबाईचं, प्लस शांताबाईचं किती 36 वर्ष नव्हे तर 37 वर्ष. आता दोघींच्या वयाची बेरीज किती आजची? तर 6 आणि 7 किती 13. हातचा 1 म्हणजे इथे येतं 83 वर्ष आज सोनूबाई व शांताबाई यांच्या दोघींच्या वयाची बेरीज आहे. सो 83 इज द राईट आन्सर. थर्ड ऑप्शन राईट येते. 9वा प्रश्न, 4 वर्षापूर्वी अचे वय बच्या वयाच्या सव्वापट होते. अचं वय फाइंड आउट करायचं आहे, बचं वय फाइंड आउट करायचं आहे. इट्स व्हेरी सिंपल. तर मित्रांनो या ठिकाणी सव्वापट होते तर या ठिकाणी 5/4. क्लिअर? आणि नंतर 5 वर्षानंतर काय झालं की उलट सुलट बचे वय अच्या वयाच्या 5/6 पट झाले. म्हणजे या ठिकाणी 6/5 करावं लागेल आपल्याला. आता या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 6 किती 24 वजा 5 किती 25. याचा डिफरन्स काढा तर 1 आला. याच्यातला डिफरन्स काढा तर इथे 1 येतं. मल्टिपल बाय काय करायचं? मल्टिपल करायचं पूर्वी आणि नंतरचं वय. पूर्वी किती वर्षापूर्वी? 4 वर्षापूर्वी. किती वर्षानंतर? 5 वर्षानंतर. 4 आणि 5 किती झाले? 9. ते बरोबर 9 या ठिकाणी मांडणी करायची. आता कॅल्क्युलेट केल्यानंतर हा 1 चालला गेला. 9ला महत्व प्राप्त झालं. 9 किती 45. 45 वर्ष वय अचं 4 वर्षापूर्वीचं. 9 किती 36 वर्ष वय बचं किती 4 वर्षापूर्वीचं. आजचं किती? आजचं आजचे वय 45 मध्ये 4 मिळवा 49 वर्ष वय होते अचं. आणि बचं वय बरोबर 4 वर्ष मिळवा तर ते होते 40 वर्ष. बचं किती होते? 40 वर्ष. दोघांच्या वयाची बेरीज बरोबर 89 वर्ष होते. आणि ब चे आजचे वय अचे जे वय आहे
49 ब चे वय 40, दोघांच्या वयाची आजची बेरीज 89 वर्ष होते. सो सेकंड ऑप्शन राईट आहे. देर इज अ लास्ट क्वेश्चन. एका वर्षापूर्वी श्रीकांतचे वय श्रीवल्लीच्या वयाच्या सव्वापट होते. श्रीकांत आणि श्रीवल्ली. आता बघा आधीचा रेशो किती आलेला आहे, सव्वापटीचा आलेला आहे. सव्वापट म्हटलं की 5/4. नंतर चेंजेस झालं म्हणजे इथं श्रीवल्लीचं वय श्रीकांतच्या वयाच्या उलटसुलट केलं म्हणून या ठिकाणी आपण 6s5 लिहिणार. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, तिरपा गुणाकार करायचा. 7 किती 24 वजा 5 किती 25. याच्यातला डिफरन्स काढला तरी 1 आला, याच्यातला डिफरन्स काढला तरी 1 आला. मल्टिपल बाय काय करायचं, एका वर्षापूर्वी आणि 5 वर्षानंतर म्हणजे एका वर्षापूर्वी आणि 5 वर्षानंतर म्हणजे 1 आणि 5 झाले 6. हे 6 या ठिकाणी टाकले. देन कॅल्क्युलेट केल्यानंतर हे 1 निघून गेले. 6ला महत्व प्राप्त झालं. 6×5 = 30 वर्ष वय श्रीकांतचं आहे, मात्र मागच्या वर्षीचं एका वर्षापूर्वीचं. आणि 7 किती 24 श्रीवल्लीचं वय येतं 24 वर्ष मागील वर्षाचं. आज काय आहे, आजचे वय श्रीकांतचे येते 31 वर्ष आणि श्रीवल्लीचे येते 25 वर्ष. दोघांच्या मीन्स श्रीकांत आणि श्रीवल्लीच्या आजच्या वयाची बेरीज काढायला विचारलेला आहे म्हणून 31 + 25. तर या ठिकाणी काय येणार आहे 56 वर्ष. 5 आणि 1 6, 3 आणि 2 5, 56 वर्ष. 56 वर्ष हे दोघांच्या वयाची बेरीज येतं आजची. सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बघा मित्रांनो, आपण सुरुवातीला एक टाइप्स घेतला आणि त्यावर आधारित 10 प्रश्न तुम्हाला सरावाशी दिलेले आहे. तुम्ही त्याचा सराव सुद्धा उत्तमरित्या केलेला असेल. माझा व्हिडिओ तुम्ही पॉज करून तुम्ही स्वतः सोडून बघितलेला असेल आणि त्याच्यानंतर तुम्ही माझ्यावाले प्रश्नाचे उत्तरं आणि तुम्ही काढलेले उत्तरं हे व्हेरीफाय करून बघितलेले असेल. याच पद्धतीने तुम्ही सराव करा. निश्चितच सरावच आपल्या कामी पडतो. बेसिक आणि कॉन्सेप्ट क्लिअर करणे आणि त्याच्यानंतर सराव करणे हेच मॅथमॅटिक्सचं खरं गमक आहे. इथेच थांबतो. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा, शेअर करा आणि स्टडी मॅथ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.